नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. दहीहंडी एकीकडे जोरदार साजरी होतीये तर दुसरीकडे शासनाने ऐन दहीहंडीच्या आदल्या दिवशी जो GR काढला त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. सुप्रीम कोर्ट 20 थराच्या वर थर रचण्यासाठी मनाई करतंय आणि असे थर रचले गेले तर त्या गोविंदा पथकांवर आणि आयोजकांवरती पोलिसांकडून गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. आणि त्याच पद्धतीने जय जवान मंडळावरती ठाण्यात 9 थर रचले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकीकडे या खेळाला किंवा दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकारामध्ये समाविष्ट करावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. आणि गेल्या अधिवेशनात देखील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्याच्यावर चर्चा झाली, त्यावर समिती नेमली गेली आणि आत्ता सुप्रीम कोर्टाचे एकामागोमाग एक निर्णय आल्यानंतर दहीहंडी आज साजरी होत असताना आदल्या दिवशी शासन निर्णय करतं. मानवी मनोरे असं दहीहंडीला नाव देत आहे आणि त्याच्यावरून हा GR काढतंय. दहीहंडीशी आणि या अध्यादेशाशी अर्थात या GRशी सरकारचा कोणताही संबंध नाही असा दावाही एकीकडे सरकार करत आहे. त्यामुळे एक मोठी संभ्रमावस्था या सगळ्यामध्ये निर्माण झालेली आहे. याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. 3 मुद्दे आपले असतील. पहिला मुद्दा आहे, दहीहंडीच्या पूर्वसंध्येलाच मानवी मनोऱ्यांना साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देऊन सरकारनं जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केलाय का? दुसरा मुद्दा असेल, गोविंदांनी 4 थरांच्या वर दहीहंडी न फोडताच फक्त सलामी दिल्यास पोलीस कारवाई करणार का? आणि तिसरा मुद्दा असेल की दहीहंडीच्या थरांवर 20 फुटांची मर्यादा घालून खेळामधलं साहसच काढून घेतलं जाते का? या 3 मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेला सगळ्या पाहुण्यांचा ओळख करून घेण्याआधी आपण थेट पहिल्यांदा क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे ज्यांनी हा GR काढला, ज्यांच्या खात्याने GR काढला, ते काय म्हणतात ते जाणून घेऊ आणि चर्चेला सुरुवात करू. दहीहंडीची उंची कमी ठेवल्याच्या निर्णयामुळे अनेक दहीहंडी मंडळांनी मुंबईत आज नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात देखील ही नाराजी दिसून येते आहे. आपल्यासोबत सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्री आहेत विनोद तावडे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब, आज बरीच नाराजी आहे. सरकारचा निषेध म्हणून अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवून दहीहंडी साजरी केली जाते. नाराजी स्वाभाविक आहे, पण या सरकारचा निषेध कशासाठी? माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला तो निकाल आहे. आणि हा निकाल का आला? काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की यामध्ये जे प्रामाणिकपणे सण साजरा करणारे जे मंडळं असतात, लोक असतात, त्यांना याच्यामध्ये फटका बसला आहे. कारण काही जणांनी गेल्या काही वर्षात याचं बाजारू स्वरूप केलं. ते जर नसतं केलं तर अशा प्रकारची पावलं लोकांनी उचलली नसती. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाराजी असणं स्वाभाविक आहे. पण आता क्रीडा विभागाने याला साहसी खेळ म्हणून जी मान्यता दिली आहे त्यातनं वर्षभर आपण या पद्धतीचे प्रतियोगिता आणि स्पर्धा आयोजित करू शकतो. नाही, पण ज्या पद्धतीनं मानवी मनोऱ्याला आपण एकीकडे साहसी खेळाचा दर्जा दिला आहे, तेच मानवी मनोरे दहीहंडीमध्ये देखील लागू होतात. मग इथं साहसी खेळाचा दर्जा का दिला जात नाही? मला वाटतं की साहसी खेळाचा दर्जा वेगळा आणि तुम्ही एखाद्या सणानिमित्ताने ते साजरा करणं, खेळ ज्यावेळी होतं, माउंट एव्हरेस्ट सर करता, त्याची अनेक वर्ष लोक त्याची प्रॅक्टिस करतात. त्यासाठी आवश्यक सगळं ज्याला आपण शारीरिक तयारी करून घेणार असं होतं. इथे 2-2, 3-3 महिन्याच्या प्रॅक्टिसनं होतं आणि इतके थर रचले जातात, त्यात रिस्क असतं. पण साहसी खेळ म्हणून जी मान्यता मिळते त्यामध्ये ते स्वरूप वेगळं असतं. दरवर्षी दहीहंडी या ठिकाणी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच काही दिवसांमध्ये न्यायालयामध्ये होतं किंवा सरकारशी या सर्व दहीहंडी मंडळांची भांडणं देखील होतं. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार यासाठी पाऊल उचलणार आहे का? माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून सगळ्यांना एकत्र करून यात काही पावलं येत्या काळात उचलावी आणि न्यायालयात सुद्धा ती बाजू घ्यावी असं ठरलेलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार दहीहंडीचा जो निर्णय आहे तो न्यायालयाने घेतला आहे. राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन करू नये या संदर्भात जे कायदे केले आहेत ते कायदे कोणीही उल्लंघन करू नये आणि यापुढे दहीहंडीच्या मंडळांबरोबर वर्षभरात कायमस्वरूपी ठोस असा निर्णय या ठिकाणी राज्य सरकार घेईल असं आश्वासन जे आहे विनोद तावडे यांनी या ठिकाणी दिलं आहे. जर्नलिस्ट आपण बघितलं काय म्हणाले विनोद तावडे या सगळ्या संदर्भामध्ये. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आता शासन काय ते आपली भूमिका मांडेल आणि मुख्यमंत्री आणि बाकी सगळे दहीहंडी पथक असेल किंवा मंडळ असतील यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहेत. आता चर्चेला आपण सुरुवात करूया. आपल्यासोबत याचिकाकर्त्या या संदर्भातल्या स्वाती पाटील आपल्यासोबत स्टुडिओत आहेत. ऐकून लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे ठाण्याहून आपल्यासोबत आहेत. राम कदम भाजपचे प्रवक्ते, दहीहंडी मंडळाचे आयोजक आहेत, त्यांनी आज साध्या पद्धतीने दहीहंडी साजरी केली, ते आपल्यासोबत आहेत. प्रताप सरनाईक आपल्यासोबत येणार, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, आणि अविनाश जाधव ज्यांनी दहीहंडी आयोजित केली आणि तिथे 9 थर जय जवान मंडळांनी रचले ते देखील आपल्यासोबत असणार आहेत. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करत असताना
मला राम कदम तुम्हाला विचारायचं आहे की शासनाने ऐन दहीहंडीच्या आदल्या दिवशी हा GR काढला, की माहिती होतं की साहसी क्रीडा प्रकार याला म्हणायचं, याची काय करायचं याची चर्चा गेल्या अधिवेशनापासून तुम्ही सगळे करत होता. त्यात तुम्ही होता, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, आशिष शेलार, ही सगळी मंडळी होती. एक दिवस आधी GR काढण्यामागचं कारण काय आणि हा संभ्रम कशासाठी? कसं आहे राजेंद्रजी, कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही. सातत्यानं मागच्या अनेक वर्षापासून याला खेळाचा दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणी माझी स्वतःची, प्रताप सरनाईकांची, किंबहुना जे जे आयोजक आहेत त्या सगळ्या आयोजकांची मागणी होती. सगळ्या महाराष्ट्रातल्या गोविंद मंडळांचा तशा पद्धतीनं पाठपुरावा होता. दुर्दैवानं मागच्या सरकारच्या कालखंडामध्ये व्हायला हवं होतं, पण झालं नाही. पण या सरकारच्या कालखंडामध्ये मागे सरकारनं याला साहसी खेळामध्ये समाविष्ट करावा अशा प्रकारची सकारात्मक भूमिका घेतली. दोन वेगवेगळे भाग आहेत. एका ठिकाणी याला साहसी खेळाचा दर्जा देत असताना तो जो काही प्रकार आहे तो वेगळा, आणि त्याच्यासोबत की दहीहंडीचा उत्सव झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीने दुर्घटना होतात, अपघाती काही गोविंद होतात, काहींचे मृत्यू होतात, काही जण अत्यंत गंभीररित्या जखमी होतात, तेही थांबलं पाहिजे. आणि जी 3 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाची ज्याला कोमल, नाजूक लहान बालकं याच्यामध्ये भाग घेतात तेही थांबलं पाहिजे. म्हणजे उत्सवही व्हावा, जोरात व्हावा, पण दुर्घटनाही घडू नयेत अशा प्रकारची सकारात्मक भूमिका कायमस्वरूपी सरकारची राहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुवर्ण मध्य असला पाहिजे. उत्सव मोठ्या पद्धतीनं साजरा झाला पाहिजे, कारण पारंपरिक सण आहे, सगळ्या लोकांना आवडतो, आनंदानं भाग घेतात. तर त्या दृष्टिकोनातून सरकारनं नेहमीच पॉझिटिव्ह या बाबतीत सरकार राहिलंय. आता गंमत अशी आहे की जेव्हा हायकोर्टाचा निर्णय विरोधात जातो, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन गोविंदा पथकांना मान्य नाहीत, आयोजकांना मान्य नाहीत, अशा पद्धतीच्या येतात, तर त्यावेळेस एक ज्याला आपण म्हणतो की न्यायपालिका आपली आहे, त्याच्यामुळे आपल्याला आवडलं न आवडलं तरी देखील न्यायपालिकेच्या गाईडलाईनचा आपल्याला सन्मान करावा लागतो. त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आज सगळ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनचा आदर राखलाय. दुर्दैवाने 1-2 ठिकाणी राखला गेला नाही. ठीक आहे, ज्या त्या मंडळींची त्याची स्वतःची व्यक्तिगत इच्छा, पण न्यायपालिकेचा आपण सगळ्यांनी सन्मान राखला पाहिजे. पण सरकार म्हणून या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून पॉझिटिव्ह आहे, या क्षणापर्यंत पॉझिटिव्ह आहे. आणि भविष्यात सुद्धा अपघातही टाळावेत, लहान मुलांना ज्या पद्धतीनं फोर्सफुली वर चढवलं जातं तेही थांबावं, पण खेळही मोठ्या प्रमाणात व्हावा या दृष्टिकोनातून सरकार पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. त्या पद्धतीनं पॉझिटिव्हपणा थोडा आधी दाखवला असता तर हा संभ्रम निर्माण झाला नसता. ही जी सकारात्मकता आहे ना, ही थोडीशी आधी दाखवली असती तर आजचा हा संभ्रमच निर्माण झाला नसता. असं म्हणता येणार नाही तुम्हाला. हे वास्तव आहे राजेंद्रजी, वास्तव आहे, हे नाकारून चालणार नाही. आपण वेगळ्या ह्याच्यावर घेतात. नाही काय सरकारने नकारात्मकता, राजेंद्रजी सरकारने काय नकारात्मकता दाखवली हो? साहसी खेळाचा याच्या आधीच आपण समाविष्ट केलाय. आता हे जे काही आपण म्हणतात हा कागदोपत्री भाग आहे, तो आधीच केलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे, कागदोपत्री ऐका, सुप्रीम कोर्टाने 3 वर्षाच्या मुलाला ऐका, सरकारने या GR मध्ये म्हटलं की 11 ऑगस्ट 2015 शासन निर्णय झालाय. आणि मग जर 11 ऑगस्ट 2015 शासन निर्णय झाला असेल तर दरम्यानच्या हायकोर्टाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरकारी वकील कमी का पडले? त्यांना ही माहिती नव्हती शासन निर्णय 2015 झालाय. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की शासन निर्णय आणि कोर्ट या दोन्ही गोष्टीचा आपण ताळमेळ लावून लोकांमध्ये आपण संभ्रम निर्माण करतात. अभिनय केला. याचिका जी कोर्टात केलेली आहे ती याचिका 3 वर्षाची 4 ऐका राजेंद्रजी, ऐका ना. आपण आता मला असं वाटतं की माझा बाकीचा वेळ आपण दुसऱ्या वक्त्याला द्या. फक्त मला 2 मिनिटं मला आपण न्याय द्यावा, 2 मिनिटं द्यावा. मुळामध्ये कोर्टामध्ये काय म्हणून गेलेत याचिका करते की लहान मुलं 3 वर्षाची, 5 वर्षाची, 7 वर्षाची मुलं वर चढतात, त्या मुलांना दुखापती होतात. बरोबर आहे, त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी ज्या दुर्घटना होतात, या 2 गोष्टींसाठी याचिका करते गेलेत. आणि त्या गोष्टी आपणही समजून घेऊ शकतो. त्याच्यामुळे सरकार म्हणून कुठेही कमी पडलेलं नाही. अगदी जी लहान मुलं भाग घेतात त्या लहान मुलांच्या बाबतीमध्ये खरंच आपण विचार केला पाहिजे की 3 वर्षाच्या मुलाला आपण वर चढवावं का? तर तुम्ही आपण दोघेही म्हणू की चढवू नये, पण त्यात काय चुकीचं आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर वर कुणी वरून कुणी पडतं तर दुसऱ्या दिवशी मृत्युमुखी पडत असेल तर त्याच्यावर आपण काही सुरक्षा घेतली पाहिजे का? हो, घेतली पाहिजे.
मग अशा दोन्ही भूमिका सरकार जर पॉझिटिव्ह पद्धतीने मांडत असेल, काय चुकलं हो सरकारचं? ठीक आहे, मी त्या मुद्द्याकडे येतो. त्या मुद्द्याकडे येतो मी. येतो मी त्या मुद्द्याकडे. टाकलेल्या येतो त्या मुद्द्याकडे. मंदार सर, काय या सगळ्या मुद्द्यावर जे आता शासनाने हा सगळा संभ्रम निर्माण करून ठेवलाय, काय म्हणायचं जरा? नाही, एक मुद्दा राम कदम जे म्हणतात त्यांच्याकडे थोडंसं नंतर येतो. सर्वात पहिल्यांदा या सगळ्या मुद्द्यावरती आपल्याला मला हे सांगायचं आहे की सगळ्यात हा जो याला साहसी खेळ म्हणायचं, याला गोविंदा म्हणायचं की याला पारंपरिक दहीहंडी म्हणायचं, ह्याच्या बाबतचीच मुळात संभ्रमता आहे. आता जो संभ्रम आहे त्याच्यामध्ये शासनाचा जो GR आहे, त्या GR मध्ये सुद्धा स्पष्टपणे एक गोष्ट आपल्याला दिसते. तो GR मध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की गोविंदा मानवी मनोरे, अशा प्रकारचा तो GR आहे. जर आपण तो GR नीट वाचला किंवा तो वाचून दाखवा एकदा राम कदम यांना, त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे दिसतंय आपल्याला की गोविंदा मानवी मनोरे अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. नेमकं एकदा सगळ्या गोविंदा मुलांनी एकत्र यायला हवं होतं. आजच्या दिवसाच्या 6 महिने अगोदर एकत्र यायला पाहिजे होतं. त्यांनी नियमावली ठरवायला हवी होती. जर साहसी खेळाचा दर्जा सरकारने द्यायची घाईघाई केली असती तर ती काल परवाकडे का दिली गेली? बरोबर. मुळात या सगळ्याच्या मागे कुठेतरी एक देशीवाद जपला पाहिजे अशी भावना सुद्धा असायला काय हरकत आहे? हे खेळ आहेत, म्हणजे कुठलाही खेळ, आज ऑलिम्पिक मधला सुद्धा खेळ जर आपण बघितलं तर ते हिंसेतनंच आलेले आहेत. तलवारबाजी ऑलिम्पिक मधली ही काय कुठल्या साध्या गोष्टीतनं आलेली नाहीये. ऑलिम्पिक मधले इतर जे काही खेळ आहेत सगळे, ते खेळ सुद्धा कुठल्या ना कुठल्या मानवी भावनांच्या, हिंसेच्या किंवा एकमेकांची झुंडीनी झगडण्याच्या भावनेतनंच आलेले खेळ आहेत. खेळ सरते शेवटी जे येतात ते त्या मानवी भावना व्यक्त करण्यासाठी येत असतात आणि कुठल्या ना कुठल्या देशामध्ये खेळलेले गेलेले जे खेळ आहेत, सणांच्या निमित्तानं खेळलेले जे खेळ आहेत, ते पुढे जाऊन कुठेतरी त्या देशाच्या समूहांमध्ये येतात. समूहांमध्ये ते ऍक्सेप्ट होतात. एशियन गेम्स होतात, त्यानंतर ते ऑलिम्पिक गेम्सला जातात. म्हणजे खेळ म्हणून अलीकडच्या काळामध्ये असे कित्येक खेळ सांगता येतील. स्केटबोर्ड असेल, स्टंट बायकिंग असेल, असे अनेक खेळ जे आहेत ते गेल्या काही काळामध्ये मान्यता प्राप्त झालेले आहेत. या खेळांचा जो न्यूसन्स आहे, या खेळांमुळे होणारा जो त्रास आहे, जास्तीच्या समाजाला जो होणारा त्रास आहे, तो का होतो, तो कसा कमी केला जाईल किंवा तो त्रास कमी करतानाची जबाबदारी नेमकी कोणाची, आयोजकांची नाही का? हे सगळे प्रश्न, याची उत्तरं कोणी द्यायला आज तयार नाही. याच्यावर फक्त राजकारण केलं जाते. हे राजकारण थांबलं पाहिजे आणि हा जो खेळ आहे हा आता खेळ म्हणून घडला गेला पाहिजे. गोविंदांचा जो खेळ आहे तो जल्लोष असलेला खेळ आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे, युवाशक्ती आहे आणि एकतेचा हा खेळ आहे. त्यामुळे हा खेळ नक्की खेळला गेला पाहिजे. यासाठीच सुप्रीम कोर्टापर्यंतचं जे एक खंबीर असं एक मांडणी व्हायला पाहिजे, ती मांडणी झालेली नाही. जे उत्कृष्ट नियम व्हायला पाहिजेत, या सगळ्या मुलांचे जे काही प्राण जातात किंवा त्याच्यामध्ये जे जखमी होतात ते सुद्धा व्हायला पाहिजेत. त्याच्यामध्ये नियमावली आली पाहिजे. ह्याचा कोणीही विचार करत नाहीये आणि नुसतंच राजकारण केलं जातं. ह्याला काय अर्थ आहे? राम कदम, काय म्हणाल? मंदारजी बोलतात, पूर्णपणे मी त्यांच्या मताशी सहमत आहे. फक्त एकच मी त्या दुरुस्ती करेन की शासनानं या बाबतीमध्ये निर्णय अगोदरच घेतलेला आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचं जे काही गाईडलाईन आले त्याच्यामुळे शासन कुठे कमी पडलं अशा प्रकारचा संभ्रम कृपया कुणीही निर्माण करू नये. उलट पूर्वीपेक्षा अधिक पॉझिटिव्ह शासन आहे. राम कदम, GR कधी आला? हा एक भाग. तुम्हाला आम्हाला हे विचारायचंय राम कदम, आपल्याला विचारायचंय GR आला कधी? मी शासन निर्णय ज्या वेळेस शासन मुळामध्ये शासन निर्णय अगोदरच झाला, आपण स्वतः दाखवलंच, बरोबर आहे. आता शासन निर्णय झाल्याच्या नंतर तो GR होत असताना त्याची ती प्रोसेस आहे, पण तो काल झाला किंवा 3 महिन्यापूर्वी झाला त्याचा हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाशी काहीही संबंध नाही. मूळ लक्षात घ्या आपण मंदारजी, या ठिकाणी आपण मानवी मनोरे एवढ्यासाठी शब्द प्रयोग वापरलाय की वर्षातून एकदाच जर खेळला जात असेल तर त्याला आपण खेळाचा दर्जा देऊ शकत नाही. म्हणून त्यात मानवी मनोरे असा तो शब्द प्रयोग टाकावा लागला. आणि त्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या आपण ज्येष्ठ पत्रकारात आपण समजू शकता. या निमित्ताने एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की शासन म्हणून वेळोवेळी याच्यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका शासनानं ठेवलेली आहे. पुन्हा एकदा भूमिका सांगतो की अपघात टळले जावेत, लहान मुलांचा याच्यामध्ये भाग असू नये, अगदीच लहान मुलं आहेत त्यांचा, आणि हा खेळही मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा अशा प्रकारची भूमिका शासनाची भूतकाळात होती, वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळात देखील राहील. ठीक आहे, पण स्वाती पाटील देखील आपल्या सोबत आहेत, ज्यांनी ही याचिका हायकोर्टामध्ये केली होती. त्यांच्या याचिकेनंतर शासनाने हा सगळा निर्णय घेऊन हा GR काढलेला आहे. तुमची काय भूमिका आजच्या सगळ्या दहीहंडीबद्दल?
खरं मी बघायला गेलं तर आज 2 वर्ष म्हणजे सरकारने सुद्धा हे संभ्रमात, गोविंदानं सुद्धा संभ्रमात ठेवलेलं आहे. आज जी निराशा आहे ही जी प्रॅक्टिस केलेली आहे, कारण त्या गोविंदांमध्ये सुद्धा संभ्रम होता की आता 17 तारखेला काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये गेले तेव्हापर्यंत त्याच्यामुळं जो निर्णय आला हा अगदी वेळेवर आला आणि हे सरकार 2015 मध्ये क्लिअरन्स आणू शकत होता. नक्की कोर्टाचा निर्णय काय आहे हे गोविंदांपर्यंत पोहोचू शकत होता, परंतु हे केलेलं नाही सरकारने. साहसी खेळाचा दर्जा फक्त दिला, तो GR फक्त काढला, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारे पुढे खेळ तो खेळवला गेला पाहिजे. कारण आपण म्हणतो की एक दिवसाचा हा खेळ होऊ शकत नाही, हा वेळोवेळी वर्षभरात खेळवला गेला पाहिजे. सेफ्टीमध्ये, सिक्युरिटीमध्ये हा जर खेळ वर्षातून 3-4 वेळा खेळवला गेला असता, त्याबद्दल एक आत्मविश्वास निर्माण केला असतं, जनसामान्यांमध्ये एक विश्वास निर्माण झाला असता, तर हा एक वेगळा खेळ म्हणून लोकांनी ह्याच्याकडे बघितलं असतं आणि दहीहंडीच्या दिवशी तो उत्सव म्हणून साजरा केला असता. म्हणजे जे थर लावणार आहेत ह्यांच्यासाठी एक चांगला खेळ किंवा प्लॅटफॉर्म बनलं असतं आणि उत्सव जे साजरा करणारे गल्ली बोलातील दहीहंडी जे गोविंदा पथक आहेत ह्यांनी त्या दिवशी न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे उत्सव साजरा केला होता. ही अगदी साधी आणि सरळ गोष्ट माझ्यासारख्या सामान्य गृहिणीला कळते, तर सरकारला ही गोष्ट कळायला पाहिजे होती. सरकार राजकारण करतंय सगळ्यामध्ये, नक्कीच. कारण माझ्या समोर जे येतात आजला जे आयोजक आहेत हे खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, नगरसेवक आहेत, विभाग प्रमुख आहेत. कारण राजकीय लोकांनी हा खेळ हा हायजॅक केलेला आहे हे स्पष्ट आहे. बोला रामकेतन, बोला. स्वातीताई, पूर्ण महाराष्ट्रातल्या गोविंदाच्या आनंदावर पाणी तुम्ही घातलं. सगळ्या आनंदाचं विरजन घालणारा आपण स्वतः, आणि आता एवढा पुळका घेऊन बोलताय अर्धवट ज्ञानाच्या आधारावर. हे बघा काय सरकारनं कमी केलं. गल्ली तुम्ही एकीकडे म्हणताय एवढे गोविंदा जखमी होतात, तुम्ही जखमी होणाऱ्या गोविंदांसाठी न्यायालयात गेलात. मुळामध्ये पूर्ण देशामध्ये हा जो खेळ, हा खेळ जो काही बंद होतोय किंवा ज्या खेळातली मजा निघून गेले ती तुमच्यामुळे निघून गेले. अपघात होता ती भूमिका तुमची पूर्ण मान्य, आम्ही सोबत आहोत तुमच्या. तुम्ही मातेरं करून टाकलं आणि आता तुम्ही पुळका बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रातला या खेळाचा जो आत्मा निघून गेला, जीव निघून, इतकी वर्ष तुम्ही कबूल करताय की गोविंदा मी काय करत होता ते मला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आली नसती. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नाही. आज जो महाराष्ट्रात गोविंदा साजरा होत होता तुमच्या, मंदारजी एक मिनिट ऐका. महाराष्ट्रामध्ये जो गोविंदा ज्या पद्धतीने साजरा होत होता, मी 3 वेळा म्हणालो अपघाताचं आम्ही समर्थन करत नाही, पण त्या सगळ्या गोविंदाचं पाणी जर कुणी केलं असेल तर या ज्या टीव्हीवर ज्या याचिकाकर्त्या दिसतात यांनी तुम्ही टाकली होती, त्यांनी म्हणायला पाहिजे होतं तुम्ही सिक्युरिटी मेजर्स घ्या. आम्ही याचिकाकर्त्यांना तुम्ही दोष देताय, म्हणायला पाहिजे होतं या वर्षी संयोजक काय करत होता इतके दिवस, आणि हे मी बोलत असताना मी आयोजक या ठिकाणी बोलत असताना मी आयोजन करता या नात्यानं भूमिका मांडतोय आणि पूर्णपणे महाराष्ट्राच्या विधानसभागृहामध्ये आयोजन करता म्हणून मी स्वतः, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर आम्ही वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे. आता यांना काय अध्ययन माहित, आता जे भूमिका मांडतात ते पूर्ण अर्धवट ज्ञानाच्या आधारावर मांडतात. सरकारने हे करायला पाहिजे होतं, सरकारने ते करायला पाहिजे होतं. अहो हे सगळे आपल्या गल्ली बोळातली सगळी मराठी मुलं खेळ खेळतात, अशा पद्धतीने आपण ताई केलं ते योग्य नाही केलं. आपण अपघात वाचवण्यासाठी धडपडला असता, गोविंदा तुमच्यासोबत राहिला असता, आपण लहान मुलं भाग घेतात त्याच्यावर धडपडला असतात, सगळा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत राहिला असता. पण आपण जे काही केलं ते योग्य केलं नाही. महाराष्ट्राची एक मिनिट रामकदम, जे मुद्दे आहेत ना, साहसी खेळ खेळवले पाहिजेत वगैरे वगैरे तुम्ही मांडताय. 2014ला 11 ऑगस्ट 2014ला उच्च न्यायालयाचा यांच्या याचिकेवरचा निर्णय आला. शासनाने निर्णय कधी घेतला, त्याच्यानंतर 1 वर्षांनी, आणि तुम्ही जे सगळ्यांची नावं घेतली तुमच्या सहकाऱ्यांची, आता ज्यांनी विधानसभेत आवाज उठवला, यांच्या सगळ्या मुद्द्यानंतर 11 ऑगस्ट 2015ला शासन निर्णय झाला. आणि GR कधी काढला, आज 25 ऑगस्ट 2016. 2 वर्ष शासन काय GR काढण्याचा साहसी खेळ खेळत होतं की गोविंदांना कशा पद्धतीने मानवी मनोरंजन रचायचं याचा अभ्यास करत होतं, काय करत होतं? राजेंद्रजी
आपण जे या ठिकाणी जोडताय ना, तो GR निघाला काय न निघाला काय त्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाशी संबंध नाही. राजेंद्रजी, कृपा करून समजून घ्या. आपण या ठिकाणी थोडस जर आपण तांत्रिक दृष्ट्या आपण चुकीच्या मार्गावर चाललेलो आहोत. शासनानं निर्णय आधीच घेतलाय. निर्णयाच्या नंतर ती जी कागदोपत्री प्रोसिजर असते ती बाजूला आहे, ती याच्यामध्ये आणू नका. आणून आपण महाराष्ट्राच्या जे शासनाने काम करताय नाही, शासनाने 8 तासात GR निघतो, तासात निघतो. शासनानं मुळामध्ये लक्षात घ्या असं धरून आपण दोन्ही गोष्टीची आपण जी तुलना करता आहात, जे जोडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात ते योग्य नव्हे. मुळामध्ये सुप्रीम कोर्टातली PIL, हायकोर्टातली PIL ही पूर्णपणे राम कदम, तुम्ही फार मजेशीर मुद्दे मांडताय. सुप्रीम कोर्ट आणि कोर्टाच्या मुद्द्याकडे येत नाही. आपण बोलतोय फक्त GR विषयीच, आपण फक्त GR विषयीच बोलतोय. त्या मुद्द्याकडे यायचं आहे. त्या मुद्द्याला हात घालून विनोद तावडेंनी पण काही वेगळे मुद्दे मांडले. GR विषयी निर्णय एक मिनिट बोला. नाही, एक मिनिट. GR विषयी बोलत असताना GR विषयी 10 वर्षापासूनची मागणी होती, केली का काँग्रेस राष्ट्रवादीने? नाही केली. मला राजकीय बोलायचं नव्हतं तरी पण बोलतो, आम्ही केली. ती चूक केली का? निर्णय घेतला काय चुकीचं झालं का? अहो, आता 2 वर्ष होऊन गेले तुम्हाला. तुम्ही पण सत्तेत 2 वर्ष आहात. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काय तुमचे आयोजक सगळे वेगवेगळ्या पक्षांचेच आहेत ना. आजही सगळ्या पक्षांचे झेंडे आणि सगळ्या पक्षांचे होर्डिंग्स आणि त्यांचे नेते आहेतच रस्त्यावरती. हा असा मुद्दा आहे की जो पक्षातीत आहे, त्याच्याकडे तुम्ही खेळ म्हणून बघा ना. मला गोविंदाला कोणत्याही एका राजकीय पक्षाची, मंदारजी, मी निश्चितपणे तुमच्या म्हणण्याचा आदर करतो. गोविंदा हा राजकारण सोडून राजकारणाच्या पलीकडचा मुद्दा आहे, या मताशी मी सहमत आहे. फक्त मला या निमित्तानं एवढंच मांडायचं होतं की जे 10 वर्ष 12 वर्ष झालं नाही, ते वर्षभराच्या कालखंडामध्ये विनोद तावडेजींनी, देवेंद्र फडणवीसांनी केलं, त्याच्यावर सुद्धा जर आपण काही प्रश्न निर्माण करणार असू तर ते योग्य ठरणार नाही. एवढंच मला या निमित्तानं मांडायचं. ठीक आहे. जे प्रश्न उपस्थित झालेत आणि ज्या प्रश्नांविषयी विनोद तावडेंनी मगाशी सुरुवातीला बोलताना काही मुद्दे मांडले, याविषयी आपल्याला बोलायचं आहे. सगळे पाहुणे आपल्यासोबत असतील. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता संदीप ढवळे आपल्या सोबत आहे, जय जवान पथकाचे प्रशिक्षक आहेत. संदीप, काय प्रतिक्रिया तुमची की आता ज्या प्रकारे आपण बघतोय 4 थरांच्या वर गेलं तर पोलीस कारवाई करतायत, 20 फुटांची मर्यादा घालून दिली जाते या सगळ्यामध्ये, आणि आता शासनाने अशा प्रकारे साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा ऐन काल संध्याकाळी GR काढून दिला. एकूण सगळी संभ्रमावस्था पाहून काय वाटतंय? संदीप, आवाज येतोय? संदीपकडे आवाज आपला जात नाही. अभिजित पानसे देखील आपल्या सोबत, मनसेचे उपाध्यक्ष. अभिजित, काय भूमिका? मनसेने तर दहीहंडी साजरी जोरात करायला सुरुवात केली आहे, 9 थर रचले, त्यावरती गुन्हा देखील अविनाश जाधवांवरती तुमच्या नोंदवला गेला. पण या सगळ्यामध्ये आता शासनाने जो GR काढला काल संध्याकाळी, साहसी खेळाचा दर्जा देण्याचा, मानवी मनोरे असा शब्द वापरून, गोविंदांचे मानवी मनोरे, काय म्हणणं यावर? हे पालथ्या गड्यावर पाणी हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, सगळ्यांना सुद्धा माहिती आहे. या सगळ्या गोंधळात त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं, हेही तितकंच खरं आहे. आज ज्या वेळेला पहिल्यांदा ही हायकोर्टात केस झाली, त्याच वेळेला अशी व्यवस्थित भूमिका घेऊन दहीहंडी मंडळांशी बोलून हे सगळ्या उपाययोजनाचा एक व्यवस्थित प्रेझेंटेशन जर हायकोर्टातच दिलं असतं तर ही वेळ झाली नसती. सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतर मध्येही त्यांनी वेळ घालवला. अनेक लोक सांगतात आशिषला 2 वर्ष त्यांना घेऊन फिरतायत. शिवसेनेचे लोक म्हणतात आमच्याकडे मंडळ आहे, समन्वय समिती म्हणते आमच्याकडे मंडळ आहे. गोष्ट अशी आहे की कोणाला या सगळ्या भानगडीत स्वतः क्रेडिट घेण्याच्या पलीकडे दिसत नाही असं दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं. आज हा सगळा सोडून द्या, कुठला नियमभंग, कायदेभंग केलाय आम्ही किंवा काय गोष्टीवरती आम्ही हे भांडतोय. आज जेन्युइनली अतिशय सामान्य घरातली ही लाखो मुलांचा हा प्रश्न आहे. वर्षातनं 1 दिवस येणारा त्यांच्या आनंदाचा प्रश्न आहे. याच्याकडे आपण थोडंसं सजगतेने बघणार आहोत की नाही? अपघात व्हावेत, कोणाचे तरी हातपाय तुटावेत, कोणतरी मरावं असं कोणाला वाटेल?
या सगळ्या ह्याच्यात सेफ्टी काहीतरी मेजर्स घेऊन काहीतरी त्याच्यामध्ये अजून काहीतरी सुधारणा करून असं करण्यामागे खरं तर शासनाची बैठक पाहिजे होती किंवा आमच्यासारख्या लोकांची सुद्धा पाहिजे होती. आम्ही आता दहीहंडी बंदच व्हायला लागली म्हणून आम्ही उतरलेलो आहे. या सगळ्या गोष्टींकडे बघताना आपण ती मुलं वर्षभर काम करणारी मुलगा आहे. स्वतःच्या घरापुढे त्यांना दुसरं बघण्याची मुभा नाहीये. लक्षात घ्या, मुभा नाहीये. मोठमोठ्या क्लबमध्ये जाऊन ते साहसी खेळाला फी भरू शकत नाहीत. ते रॅपलिंग आणि गिर्यारोहणासारखे खर्चिक धंदे करू शकत नाहीत. दहीहंडी हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सण आहे आणि अशा लाखो मुलांकरता आपण एक समन्वयाची किंवा एक चांगुलपणाने एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे आणि पक्ष सोडून द्या, धर्म सोडून द्या, या सगळ्याच्या पलीकडे एकत्र उभं राहून सुप्रीम कोर्टाचा हा सविनय कायदेभंग जर केला असता तर मला असं वाटतं की निर्णय आजच आपल्या बाजूने लागला असता. निर्णय आजच आपल्या बाजून लागला असता. पण आता सरकार म्हणते की न्यायालयीन लढाई आम्ही पुढे लढत राहू, याच्यावरती काय तोडगा काढता येईल याचा प्रयत्न करू. संदीप ढवळे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज तुम्ही 9 थर रचले, तुमच्यावर गुन्हा देखील दाखल झाला, तुमची याचिका काल सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. सर, सुप्रीम कोर्टाने आमची याचिका फेटाळली नाहीये, तर त्यांनी आम्हाला आमची बाजू मांडायला 18 ऑक्टोबरची तारीख दिलेली आहे. हॅलो, बोला. पण सरकारने जो GR काढला त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? आणि आम्ही न्यायालयाचा सर, मी एक खेळाडू आहे आणि मी या पारंपरिक उत्सवामध्ये सहभागी आहे. पारंपरिक उत्सवातून निर्माण झालेला हा खेळ आहे. हॅलो, तर त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी आमच्या उघड्या डोळ्यांनी हे बघू शकत नाही की हे सण आणि उत्सव बंद होतील. आता सरकारने जे काय अटी नियम लागू केलेले आहेत तर ते आता मान्यच असतील आम्हाला, कारण बेलेबल आहे नॉलेबल आहे का मला माहिती नाही. पण मी एक खेळाडू आहे, मी या देशातला एक नागरिक आहे आणि हे आमचे हिंदूंचे सण आहेत, ते आम्ही उघड्या डोळ्याने तरी निदान बघायला तयार नाही आहोत. पण अशा प्रकारचे निर्बंध आणले तर त्याच्यावरती तुम्ही पुढे पाठपुरावा करणार आहात असं तुम्ही म्हणताय. पण मंदार सर, एक मुद्दा याच्यात निश्चितपणे येतो. मगाशी बोलता विनोद तावडे असं म्हणाले की या सगळ्या उत्सवाला गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे आता हे 2 वर्ष हे सरकारला याच्या आधीपासून ते संदर्भ देत होते, बाजारू स्वरूप आणलं गेलं म्हणून आज ही सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडताना अशी लुळी बाजू पडताना आपल्याला दिसली, असं ते एकीकडे मान्य करतायत. पण हे स्वरूप आणणारे कोण आहेत? हीच सगळी मंडळी आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात आयोजन केलं. नाही, एक मी म्हणतो, बाजारू हा शब्द आहे, या बाजारू शब्दाच्या बाबत सुद्धा काहीतरी एक आपण भूमिका केली पाहिजे. आपण पूर्णपणे 1990 नंतर एक देश म्हणून ग्लोबली बाजार आपला ओपन झालेला आहे आणि आपण बाजारू या शब्दाच्या बद्दल अजून तिटकारा बाळगून बाजारू म्हणजे काय झालं नेमकं? एक आहे, ह्याच्यातल्या काही गोष्टी ज्या वाईट आहेत त्या म्हणायला पाहिजे. एकीकडे आपल्याला लहान मुलं वापरली, ती लहान मुलं वापरता कामा नये हे निश्चित झालं पाहिजे. 18 वर्षाच्या वरची मुलं याच्यामध्ये सहभागी झालीत, खेळ म्हणून सहभागी झाले पाहिजे, हे आपल्याला बघायला पाहिजे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन राजेंद्र आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की देशी खेळ जे आहेत ना, त्या देशी खेळांच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्येच खूप सारे गोंधळ आहेत. तो खो खो असेल, तो कबड्डी असेल, तो सूरपारंब्या असेल किंवा उद्या लगोरी असेल, हे जे सगळे खेळ आहेत, हे सगळे खेळ कधी आलेत, कुठल्या परिस्थितीत आलेत आणि त्या समाजामध्ये हे खेळ का सुरू आले, अगदी फुगडी असेल, या सगळ्या खेळांबाबतची आपली भूमिका काय आहे? या खेळांमध्ये माणूस फिटनेसच्या दृष्टीने तयार होत नव्हता का? या सगळ्याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. खेळांच्या प्रती आज आपण ऑलिम्पिकला आपल्याला मेडल मिळालं नाही, माननीय सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी विचारलं की तुम्हाला याच्यामुळे ऑलिम्पिक मेडल मिळणार आहे का? आज खो खो सारखा खेळ आहे जो इतर सुद्धा एशियन कंट्रीजमध्ये खेळला जातो, त्याला सुद्धा आज प्रदर्शनीय खेळ म्हणून अजूनपर्यंत मान्यता, अजून पूर्णपणे एशियन गेम्समध्ये त्याला मान्यता नाहीये. हजारो मुलं मुली आता खो खो खेळतात. काय लागतं त्याला? 2 लाकूड लागतात आणि 1 मैदान लागतं. हे जे देशी खेळ आहेत ना, हे जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत इथला देश सुद्धा सुधारणार नाहीये. इथल्या देशामध्ये खेळाची आणि साहसाची जी आवड लागली पाहिजे ती सुद्धा पुढे जाणार नाही. आणि यासाठी म्हणून कुठेतरी आपल्या भूमिका ज्या आहेत त्या सुद्धा नीट आपण अतिशय ज्याला आपण म्हणू की ठाम अशा समोर आणल्या पाहिजेत. आणि त्या ठाम भूमिका नसतील तर आपल्या खेळाची, आपल्या देशाची आणि देशाची पर्यायाने आपल्या खेळाची जी अवस्था आहे ती अशीच बिकट उत्तरोत्तर झालेली मिळेल. एक अत्यंत दुर्बळ असा देश आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. कारण या सगळ्या खेळांमध्ये कुठेतरी एक जल्लोष आहे, कुठेतरी एक जोश आहे, एक जिगर आहे. आणि ही जर का तत्व जी आहेत, ही युवा शक्तीची जी एक प्रकारची ऊर्जा आहे, ती जर आपण वापरात नाही आणली तर त्या ऊर्जेचं काय होणार आहे उद्या? या सगळ्याचा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला पाहिजे आणि याचं कुठेतरी एक मंथन झालं पाहिजे. आणि हे मंथन होताना दिसत नाहीये, हे आपलं दुर्दैव आहे. हे सगळे आयोजक जे मतांसाठी करत होते पूर्वी,
ह्याचं बाजारीकरण झालं, ह्याचं राजकीयकरण झालं, काय हरकत आहे? राजकीयकरण झालं म्हणजे काय पूर्णपणे कायद्याने विरोध झाला का? त्याला पूर्ण कायदाबाह्य गोष्टी झाल्या का? ह्याच्यामध्ये सेफ्टी आली पाहिजे, सेफ्टी स्टँडर्ड्स तयार झाली पाहिजेत. हे आता गोविंदा सुद्धा म्हणतात स्वतः. या सगळ्यांना एकत्र घ्या, या सगळ्यांना एका विहित काळामध्ये पटापट त्याचे काय कायदे करायचे ते कायदे करा, नियमावली करायची ती करा आणि होऊन देत ना चांगले खेळ समोर येऊ देत ना, नव्यानं जगाला दिसू देत. तिथे स्पेनमध्ये कॅसल्स आहेत ते आपण बघायला जातो, टोमॅटोना फेस्टिवल आपण बघायला जातो. आपण तिथला आपल्याकडच्या देशी खेळांची काय अवस्था आहे? बैलगाडा शर्यतीची हीच अवस्था आहे, जल्लीकट्टूची तीच अवस्था आहे. आपण भूमिका ठरवत नाही होत. एक देश म्हणून, एक समाज म्हणून आपण आपल्या देशी खेळांच्या बद्दलच्या भूमिका आपण ठरवत नाही होत. त्यामुळे आपला संपूर्ण समाज एका परीनं खेळातनं आणि खेळाच्या दृष्टिकोनातून साहसातनं आणि नाविन्य नवता आपल्याकडे अजिबात येत नाहीये. हे नवीन जे काही गेल्या काही वर्षातलं एक नवीन स्वरूप आपल्या समोर आले, हे कौशल्य आहे. हे कौशल्य जोपासलं पाहिजे. हे जोपासण्यासाठी जे काही करता येईल ते केलं पाहिजे. आणि ही बाजू जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आपण कमी पडलेलो. मग ते सरकारला, तुम्ही सरकारला दोष द्या, राजकीय पक्षांना द्या, आयोजकांना द्या, पण आपण कमी पडलोत हे सगळ्यांनी आता मान्य केलं पाहिजे. अगदी खरं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात बाजू मांडण्यामध्ये कमी पडलो, हे वास्तव आहे यावेळचं. स्वाती पाटील, तुम्हाला काय वाटतं की आता ज्या प्रकारे सरकार म्हणते की अजूनही आम्ही कोर्टात जाऊन बाजू मांडू, सगळ्या गोष्टींची ज्या घडलेल्या आहेत त्याची तपासणी करून सगळ्यांशी चर्चा करून पुढे कायमस्वरूपी याच्यातला तोडगा कसा काढता येईल ते बघू, तर या चर्चेत तुम्ही सहभागी होणार का? खरं तर मी याच्या अगोदर सुद्धा मी सुप्रीम कोर्टात केव्हाच गेले नाही. सुप्रीम कोर्टाच्या वाऱ्या ह्या सरकारने आणि दहीहंडी समन्वय समितीनेच केलेल्या आहेत. मी हायकोर्टात फक्त याचिका दाखल केली होती, कारण हे जे जखमी होतात, मृत्यू होतात, हे थांबलं पाहिजे कुठंतरी. ही स्पर्धा जी चालू आहे, कारण 9 थराचा विश्वविक्रम झाल्यानंतर 10 थर 11 थरांची प्रॅक्टिस चालू झाली आणि सरावामध्ये सुद्धा गोविंदा मृत्युमुखी व्हायला लागले. ही अतिशय शोकदायक अशी गोष्ट होती आणि ह्याचं अनुकरण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये व्हायला लागलं होतं. त्याच्यामुळं मरणाऱ्यांची आणि जखमी होणाऱ्यांची संख्या यापुढे वाढतच जाणार होती आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. हे होणं सोयीस्कर होतं. मग या 2 वर्षामध्ये एकदा तरी मला जरा बोलवलं असतं की नक्की तुमची मागणी काय आहे, काय करायचं आपण. मला कधीच त्यांनी विचारलं नाही, कोणीच विचारलं नाही. दहीहंडी समन्वय समितीने नाही, सरकारने नाही. ज्यावेळी साहसी मी मंत्रालयात अनेक वेळा फेरे मारल्या क्रीडा मंत्र्यांकडे, मी त्यांनी काही नियम दाखवले. मी त्यांना विचारलं हा खेळ बनवताय, ह्याच्यात जिंकणार कोण, हारणार कोण, ह्याला काय नियम बनवलेत. अनेक वेळा मी गेले, त्यांनी अधिकाऱ्यांनी मला स्पष्ट सांगितलं मॅडम मी एक फुटबॉलपट्टू आहे, मला ह्याच्यातली एवढी माहिती नाही. मी काही पथकांना बोलवतोय, गोविंदा पथकांना, काही आयोजकांना बोलवतोय, त्याला विचारते. मी त्यांना रिक्वेस्ट केली एकदा मला पण बोलवा, मी सांगते तुम्हाला काय माझं हे आहे किंवा कशा प्रकारे हा बनवणार. नक्की हा गोविंदा उत्सव वेगळा की दहीहंडी. त्यावेळी मला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हा खेळ वेगळा आहे आणि दहीहंडी उत्सव हा वेगळा आहे. ही 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळी राज्य सरकारने हा शासन निर्णय काढला होता क्रीडा संबंधित किंवा साहसी खेळ म्हणून. प्रताप सरनाईक, तुमची काय प्रतिक्रिया आहे आता की या सगळ्या याच्यामध्ये याचिकाकर्ते म्हणतात की जर आमच्याशी काही मंडळांनी चर्चा केली असती तर आता हे प्रकार पाहायला मिळाले नसते? नाही, प्रत्येक आता याचिकाकर्ते ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये शेकडो असतात. प्रत्येकाशीच काय चर्चा करून काय निर्णय होत नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, या सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला होता किंवा गेल्या वर्षी हायकोर्टाने निर्णय दिला होता, सगळ्या गोविंदांमध्ये नाराजी आहे हे नक्कीच. परंतु मी गेल्या वर्षी सुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाचं कुठेही उल्लंघन होणार नाही अशा पद्धतीने मी उत्सव साजरा केला होता. गेल्या वर्षी सुद्धा साजरा झाला, या वर्षी सुद्धा साजरा झाला. शेकडो नव्हे हजारो गोविंद त्यामध्ये सहभागी झाले. मला असंच सांगणं आहे की न्यायालयाच्या निर्बंधाच्या अधीन राहून सुद्धा तुम्हाला उत्सव साजरे करता येतात ना. काही गोविंदा मंडळांनी जाऊन 9 थर किंवा 8 थरांची प्रात्यक्षिक केली, ते चुकीचं आहे. ह्या भारतीय संविधानामध्ये न्याय व्यवस्थेवर प्रत्येकाचा विश्वास गरजेचा आहे आणि त्या विश्वासामध्ये कुठेही तडा जाऊ द्यायचा नसतो. परंतु आज अनेक गोविंदा मंडळांनी त्या विश्वासाला तडा जाऊ दिलाय. ह्याचं कारण असं आहे की त्यांचं समर्थन करणारे काही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी 11-11, 25-25 लाखाच्या हंड्या लावल्या होत्या. मला त्यांना एकच सांगणं आहे की गेल्या वर्षी जेव्हा उच्च न्यायालयाचा निर्बंध असे होते त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? काही गोविंदा आयोजकांनी तर माघार घेतल्याने सांगितलं मराठवाड्यामध्ये आणि बीडमध्ये, उस्मानाबादमध्ये अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या. आम्ही ह्या दहीहंडीचा पैसा त्यांच्यासाठी खर्च करू, परंतु कुणीही त्यांच्यासाठी 4 रुपये सुद्धा खर्च केले नाही अद्यापर्यंत. ह्या वर्षी सुद्धा त्यांनी माघार घेतली. परंतु फक्त मुंबई, ठाण्यामध्ये निवडणुका आहेत आणि ह्या गोविंदांच्या टाळूवरचं लोणी खाण्याची पद्धत जी काही आयोजकांना पडलेली आहे, त्यातल्या हे आयोजकांनी त्या उत्सवाचा आज आमंत्रण गोविंदांना दिलं. तरुण मुलांना त्यांनी भरकटवलं आणि त्यांच्याकडून 7 थर, 8 थर, 9 थर लावून घेतले. आपल्या माध्यमातून माझं सांगणं आहे
ह्या गोविंदांची काही चुकी नाही. ह्या गोविंदांवरचे गुन्हे ताबडतोब पोलिसांनी मागे घ्यावे आणि ज्या आयोजकांनी कायदे भंग केला त्यांच्यावर फार मोठ्यात मोठे गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कुठले आयोजक होणार नाही. मला हे सुद्धा सांगायचंय, त्यांनी जर मोठमोठ्या जाहिराती केल्या, 9 थर लावणाऱ्या गोविंद पथकाला आम्ही 11 लाखाचं बक्षीस देऊ असे होर्डिंग शहरामध्ये ठाणे शहरात लावले, अशा आयोजकांना पोलिसांनी परवानगीच दिली कशी? जर परवानगी दिली नसती तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला नसता आणि ज्यांनी कायदे भंग केला त्या गोविंदा मंडळांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले नसते. हे निव्वळ या मुंबई ठाण्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळा राजकीय स्टंट आहे आणि माझं स्पष्टपणे असंच म्हणणं आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. जे कायद्यानुसार गोविंदांनी आज थर रचले त्यांचाही कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे. जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर उद्या प्रत्येक गोविंदा मंडळांना असं वाटेल की आपण कायदा मोडला तरी चालेल आणि ह्या गोविंदा उत्सवाचा गैरफायदा घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या ह्या भारतामध्ये अन्य वेळेस सुद्धा कुणी नागरिक कायदा तोडण्याची भाषा करेल आणि तो कायदे मोडेल. त्यामुळे इथे कुठेतरी पायबंद न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पोलिसांनी घालणं गरजेचं आहे. अभिजित पानसे, काय प्रतिक्रिया ज्या प्रकारे प्रताप सरनाईकांनी टीका केली तुमच्यावर? ऐकू सुद्धा कमी आली पण टीकेचं स्वरूप मला कळलं. कशी गंमत आहे बघा, ज्या गोविंदाच्या खांद्यावर पाय रोवून हे मोठमोठे राजकीय नेते म्हणून नावारूपाला आले, एका कोर्टाच्या निर्णयानंतर हे यांनी दिलं गोविंदाला सोडून, त्या गोविंदाला सोडून दिलं. आता त्यांच्याकडे बघायलाही तयार नाहीत. बाकी सगळं काय ते बक्षिसं देणं, अमुक देणं, तमुक देणं ते ठीक आहे, ते एका साईडला ठेवा. आज एकत्रपणे, मी पुन्हा सांगतो, आज एकत्रपणे दहीहंडीच्या या सामान्य मुलांच्या दहीहंडीसाठी सगळ्यांनी खरं तर एकवाक्यता ठेवून काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता. आणि दुसरा प्रश्न आहे की प्रत्येक गोष्टी राजकारण आणणं, धर्म आणणं, स्टंट आणणं आणि स्टंट आणि राजकारण आणि मोठमोठाले इव्हेंट याच्याबद्दल प्रताप सरनाईक स्वतः बोलतात. याच्याबद्दल मला एकदम आनंद व्यक्त करावासा वाटतोय की त्यांनी जे काय मोठ्या मोठ्या अंड्या सुरू केल्यानंतर हे सगळे जर थर 9 थर मला मते पहिल्यांदा प्रताप सरनाईक यांच्या इथेच लागले होते. आता मात्र त्यांची शासनामध्ये असल्यामुळे भूमिका बदलली आहे. त्याच्यानंतर अख्ख्या या दहीहंडी मंडळाच्या मागे केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली आणि राजसाहेब उभे राहिल्यानंतर वाळू सरकले. आता काय स्टँड घेणार की नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, आणि सुप्रीम कोर्ट किंवा कुठलंही असो, कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे लिहिलंय, हा अभ्यास असायला हवा की सुप्रीम कोर्टाचा कंटेंट ऑफ सुप्रीम कोर्ट इज सेट टू बी असाइड. जर तो बाजूला ठेवला गेला पाहिजे, जर पब्लिक इंटरेस्टच्या साठी कंटेम्प्ट केला असेल तर. हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे. पब्लिक इंटरेस्टच्या बाजूनी जर असेल, मला असं वाटतं हा पब्लिक क्राय जर एकत्रपणे सगळ्या पक्षांनी मिळून केला असता तर लवकर निर्णय लागला असता. पण कसं आहे की आता त्या दहीहंडी मधनं सब बिछोड चुके हे सब जन, अभी क्यों देखूं मैं उनके पास, अशी काहीशी परिस्थिती आलेली आहे. राजकारण ठेवा बाजूला. आज माझं असं म्हणणं आहे, पुन्हा एकदा या गोविंदा खेळणाऱ्या सामान्य मुलांसाठी आपण एक ठामपणे स्टँड घेतला पाहिजे आणि राजकारण आणायचं आणि राजकारण पुढे इलेक्शन म्हणून आहे. मला असं वाटतं पॅनलवर बसलेल्या बऱ्याच लोकांना, मंदार पंचेंपासून सगळ्या संपादकांना अभिजित पानसे काय ते माहिती आहे. अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि या गोविंदाच्या साईडनी मनसे ठाणे शहरने हा पूर्णपणे फेस्टिवल केलेला आहे, हा सण साजरा केलेला आहे आणि हा पब्लिक क्राय वरपर्यंत पोहोचत. आता सुप्रीम कोर्टाचा जर निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर सर्वोच्चच मानायला पाहिजे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आपण ही दहीहंडी खरंच बंद करू, नाही तर पुढच्या वर्षीपासून. आणि सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा निर्णय, इथे सर्वोच्च न्यायालयाने बंद केलेली आहे दहीहंडी, इकडे डीजे बंद केलेले आहे, कोणी नाचू नये, कोणी आवाज करू नये. आणि त्याच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात डान्स बार सुरू केलेत की. त्यामुळे या दहीहंडी मंडळांना पुढच्या वर्षी मी सांगतो, इथं नाचण्यापेक्षा डान्स बार सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेत, तिकडे आपण जाऊन करूया सेलिब्रेट. ठीक आहे, प्रताप सरनाईक काय उत्तर द्याल? राम कदम, मी तुमच्याकडे येतो. राम कदम येतो, तुमच्याकडे येतो. प्रताप सरनाईकांचं मला प्रतिक्रिया घेतो, मी तुमच्याकडे येतो. बघा, बोल. नाही, कसं आहे, मला एक गोष्ट आहे, अभिजित पानसेंना प्रश्न विचारायचा आहे की गेल्या अनेक वर्षापासून ते जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा जी सेनाभवनची साहेब हंडी होती ती मोठ्या जोरामध्ये ते त्या ठिकाणी तो साजरा करत होते उत्सव. त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेस 7, 8, 9 थर रचले जात होते.
अनेक मानाची गोविंदा पथकं मुंबईतली आणि ठाण्यातली सुद्धा त्या ठिकाणी जात होती आणि प्रत्येक वेळेस चांगली सलामी तिकडे दिली जायची. एक मानाची दहीहंडी म्हणून त्या हंडीचं अजूनही नाव आहे. ठाण्यामध्ये आल्यानंतर अभिजित पानसेंनी ही पहिली यावर्षी हंडी चालू केली, जेणेकरून कुठेतरी त्यांना प्रसिद्धी मिळेल. मला असं वाटतं की प्रसिद्धीच्या मोहापोई जर अशा प्रकारे कायदेभंग चळवळ जर त्यांनी निर्माण केली असेल तर ते चुकीचं आहे. अशा पद्धतीचा या गोविंदाचा गैरफायदा कोणी घेऊ नये. ही मराठमोळी संस्कृती आहे. मला एक गोष्ट सांगा, हिंदूंचा हा सण आहे, ही मराठी आपली संस्कृती आपली परंपरा आहे, त्याचं जतन करण्याचं कर्तव्य तुम्हाला सगळ्यांचं आहे. असं असताना जर न्यायालयाच्या निर्बंध जे आहे किंवा न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाच्या अधीन राहून मी सुद्धा या ठिकाणी उत्सव साजरा करतोय ना. माझ्याकडे सुद्धा आतापर्यंत जवळजवळ 250 गोविंद पथकांनी भाग घेतला. प्रत्येकाने 4 थर 5 थर लावले. तुम्ही 8, 9, 10 थर लावणाऱ्या गोविंदांची संख्या 100 आहे, परंतु 4 थर 5 थर 6 थर लावणाऱ्या गोविंदांची संख्या 2000 आहे. तुम्ही त्यांचा विचार का करत नाही? तुम्ही न्यायालयाचे निर्बंध म्हणतायत. अहो 4 आणि 5 थर लावणारे सुद्धा गोविंद पथकं आहेत ना, मंडळ आहेत ना, त्यांच्यामध्ये अपघात सुद्धा होत नाही. जी मोठी मंडळ आहे त्यांच्यामध्ये अपघाताचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तुमचं ही भूमिका जी आहे सरसकट की गोविंदांवर फार मोठा का अन्याय झालेला आहे, माझं स्पष्टपणे मत आहे. जी मोठी मंडळ आहे जरूर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, कारण त्यांची 3-3, 4-4 महिन्याची प्रॅक्टिस असते 9 तर 8 थरांची. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, परंतु ती मोजकी मंडळ आहे, ती 100 मंडळ आहेत. परंतु 2000पेक्षा जास्त या मुंबई ठाण्यातली मंडळ आहे जी 4 आणि 5 थर लावतात. हा झाला पुरुषांचा भाग. महिलांचं गोविंदा पथक असं आहे की ते 20 फुटाच्या वर जातच नाही. त्यांची मर्यादाच मुळात 4 आणि 5 आणि 5.5 थरांची असते. मग त्यांनी जायचं कुठे? त्या गोविंदांना तर कुठे, महिला गोविंदांना कुठे आज न्यायालयाचा निर्बंध लागू झाला नाही, कारण त्यांची उंची 20 फुटाच्या वर गेलेलीच नाही आहे. माझं असं म्हणणं आहे, या न्यायालयाच्या निर्णयाच्या आडून तुम्ही जर स्वतःच्या राजकीय पक्षाला उदयाला आणण्याचा प्रयत्न करत असता तर मला असं वाटतं गोविंदा तुमच्या या भूलथापांना बळी पडणार नाही. काही मंडळ जरूर या ठिकाणी आज आले असतील, काही मंडळांनी गर्दी नक्की केली असेल, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, ही ठाण्याची सुजाण नागरिक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम जे कोणी करतात त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी राहते. आणि आजही आणि गेल्या वर्षी सुद्धा माझ्या पाठीमागे ही ठाणेकर जनता राजन विचारांच्या मागे, एकनाथ शिंदेच्या मागे ठामपणे उभी राहिले. म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आहोत. लोक आम्हाला निवडून देतात, सारखं सारखं का निवडून देतात? गोविंदांच्या जीवावर नाही, बाकी सामाजिक कार्यामध्ये फक्त गोविंदाच्या जीवावर. त्या वेगळ्या मुद्द्यावर एकदा प्रताप सरनाईक आपण चर्चा करूया. ठाण्यातल्या वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करूया. कोणी वाजायचा प्रयत्न करा ते चुकीचं आहे. ठीक आहे राम कदम, जी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली की ज्या गोविंदांवरती गुन्हे दाखल झालेत, तुम्ही सरकारच्या सत्तेतल्या पक्षाचे प्रवक्ते आहात, तुम्ही सरकारकडे ही मागणी करणार का गोविंदांवरचे गुन्हे मागे घ्या? कसं आहे माहिती आहे का की ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना चिथावण्याचा प्रयत्न झाला, एअर कंडिशन रूममध्ये बसून कार्यकर्त्यांना चिथावणं ही काही नेत्यांची प्रवृत्ती आहे. त्या माध्यमातून प्रत्येकाला आपापल्या पक्षाची दुकानदारी पुढे रेटायची असे, प्रत्येकाने आपला पक्ष मोठा करावा. त्या बाबतीत काही मी कोणाला अडवण्याचा प्रयत्न करणार नाही. पण केस झाल्याच्या नंतर स्वतःचे आई वडील सोडले तर कुणीही पाठीशी उभं राहत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अनेक महाराष्ट्रातल्या ज्या ज्या कार्यकर्त्यावर केसेस झालेल्या असेल त्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याचा अनुभव असेल. जेव्हा सुप्रीम कोर्ट नंतर दुसरं कोणतंच कोर्ट नाही. लक्षात घ्या, कायदा कायद्याचं काम करतो. मला आयोजक म्हणून विचाराल, गोविंदा म्हणून विचाराल तर मी तर गोविंदाचाच एक भाग आहे. मला कसं आवडेल माझ्या एखाद्या गोविंदावर केस होत असेल, नाही आवडणार. पण कायदा कोणाला चुकला नाही ना, कायदा देशाच्या सर्वोच्च माणसाला सुद्धा चुकला नाही. पण काही लोक या निमित्तानं आम्ही राजकारण करत नाही असं म्हणून आपल्या मृत झालेल्या पक्षाला संजीवनी देण्याचा या निमित्तानं प्रयत्न कोणी करत असेल तर तसा प्रयत्न ठीक आहे जरूर करावा. पण अशा पद्धतीने गोविंदांना, ज्या मुलांवर आता कच्च्या बच्चांवर केसेस झाल्यात, त्यांना नंतरची 10 वर्ष झेलावं लागणार आहे. कोण जबाबदार आहे याला? ज्या नेत्यांनी सांगितलं ते सगळे एअर कंडिशन रूम मध्ये घरी बसून टीव्ही बघतात, आता ही सगळी पोरं तुरुंगात जातील. कोण यांच्या पाठीशी पकडणार आहे? तर त्याच्यामुळे गोविंदा महाराष्ट्रातला टिकलाच पाहिजे. त्याच्यासाठी सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे त्या गोविंदाच्या पाठीशी आहोत. पण दुसऱ्या दिवशी होणारे अपघात पण टळले पाहिजेत. लहान मुलं भाग घेतात तेही थांबलं पाहिजे. पण अशा निमित्तानं कार्यकर्त्यांना चिथावून अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना चिथावून त्यांचं करिअर खराब करणं. उद्या नोकरी लागत नाही, उद्या कोणी धंद्याला, व्यापार धंद्याला मदत करत नाही का? आता तुरुंगात गेला होता म्हणून.
तर अशा पद्धतीनं थोडंसं जरा महाराष्ट्रामध्ये वेगळं वळण चाललेलं आहे, ते आपण थांबवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी जरूर गोविंदा करावा, पण नियमाच्या अधीन राहून करावा. रामकरण, गुन्हे मागे घेण्यासाठी काय कायद्याचं काम करेल एक आयोजक या नात्यानं, प्रवक्ता या नात्यानं या क्षणी बोलत नाही, आयोजक या नात्यानं मी गोविंदांच्या सोबतच आहे, आयोजक या नात्यानं. पण कायदा हा कधीच गरीब श्रीमंत मोठा छोटा बघत नाही, कायदा कायद्याचं काम करतो. ठीक आहे, निश्चितपणे गोविंदांशी आम्ही चर्चा करू. ठीक आहे अभिजित, या बाबतीमध्ये सरकारनं आधीच सांगितलंय, माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय, आपण न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडू. ठीक आहे अभिजित, थोडक्यात अभिजित काय गंमत आहे बघा राजेंद्र, की तीनच वर्षापूर्वी किंवा 3 किंवा 4-5 वर्षापूर्वी जगातला सगळ्यात मोठा गोविंदा म्हणून याच राम कदम यांनी केला होता, जिथे 9 थराचे अतिशय जीवघेणी स्पर्धा झाली. ते माननीय प्रताप सरनाईक इथे बसलेले 2009ला. काय कमाल आहे की यांचं इतकं मतपरिवर्तन झालं, खरं तर डोळ्यात पाणी येण्यासारखी स्थिती आहे माझी. पण मला असं वाटतं की आपापसातल्या भानगडी आणि हे पक्षीय बोलणं आपण जरा खरंच बाजूला ठेवू. आपण खरंच बघू या गोविंदाच्या पूर्णपणे सोहळ्याकडे, दहीहंडीच्या सोहळ्याकडे. राजकारण आपलं होत राहील ते होतच राहील, पण यांच्याकरता अभिजित खरं सांगाय, हा मुलांवर केसेस कुणामुळे झाले अभिजित? या आपल्या मराठी मुलांवर केसेस झाले अभिजित? धाडसी खेळाचा दर्जा देऊन नाही सगळ्यांनी. आज या मराठी मुलांवर केसेस झाल्या, असलो तरी यांनी जरी साथ सोडली असली तरी मी ठाण्यात पहिल्यांदा गेलं. 8 वर्ष मी शिवसेना भवनच्या समोरची दहीहंडी करत होतो, त्यामुळे याच्याशी मी गेले 10 वर्ष जोडलेला आहे. पण हा प्रकार झाल्यानंतर दहीहंडीच बंद होणार असेल तर मात्र या क्षणापासून मी जाहीररित्या सांगतो की कोर्टात जाईपर्यंत सविनय कायदेभंग तो आम्ही केलेलाच आहे, आमच्या इथे 9 थर लागलेलेच आहेत, ते आम्ही करणार आहे. दहीहंडी बंद होऊ देणार नाही. सन्माननीय राजसाहेब सविनय केला नाही, सविनय केला नाही, तुम्ही करायला भाग पाडला, मराठी मुलं तुरुंगात जातील त्याला दहीहंडीच्या बाजूने लागेल अशी व्यवस्था. काही वर्षापूर्वी ह्या राजकीय पक्षाला संजीवनी देण्यासाठी ह्या पक्षाच्या नेत्यांनी आवाहन केलं की मुंबई ठाण्यातले आणि महाराष्ट्रातले सगळे टोल नाके तोडून टाका. टोल जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवावं. नंतर आंदोलन हे कशामुळे थांबलं मला कळलं नाही. दहीहंडीमध्ये टोल नको आणायला, ज्यांनी तोडले दहीहंडी टोल नको आणायला पण त्याची वेगळी चर्चा करू. त्याची वेगळी चर्चा करू. अभिजित त्याची वेगळी चर्चा करू. शेवटी मंदार सर त्याची वेगळी चर्चा करू. आतापर्यंत जामीन झाला नाही. माझा वेळ संपलाय, वेळ संपलाय. मंदार सर राजेंद्र, या तिघांचा आवाज थांबल्यावरती आपण बोलूया. आणि या राजकीय कोलाहलामध्ये कोणी आपल्याला बोलून देतील सामान्य माणसाला अशी परिस्थिती दिसत नाहीये. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण किती हलवण्याची क्षमता या समाजकारणामध्ये आहे. आणि या गोविंदाच्या एकूण खेळामध्ये म्हणा किंवा आता तो खेळ झालाच पाहिजे ह्याच्यामध्ये पण काही शंका नाही. अशी भूमिका अर्धी का विना सरकारने घेतलेली आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, गोविंदा आज 9 थराला पोहोचलेले आहेत. कदाचित ते आणखीन उद्या सुप्रीम कोर्टाने वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केला, देशीवादातनं त्याचा विचार केला तर कदाचित त्याची भूमिका वेगळी येणाऱ्या काळात झालेली आपल्याला बघायला मिळेल. असे निर्णय बदलू शकतात, ते बदलले जातीलही. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता हा दिसतोय की हा राजकारणाचा जो थर आहे तो कुठल्या थराला चाललाय ते आपण बघितलं पाहिजे, त्याचा स्तर वाढला पाहिजे अशी इच्छा आपण व्यक्त करूया. त्याचं कारण केवळ या एका निर्णयाच्यामुळे किती राजकारण ढवळलं गेलंय आणि किती लोकांची एकूण घालमेल आता झालेली आपण बघतोय. ती घालमेल बंद व्हावी याच्याकडे एक तरुणांचा खेळ म्हणून बघण्याची एकूण शक्ती या सगळ्या राजकीय नेत्यांना यावी अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद मंदार सर, धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. तुम्ही सहभागी झालात आणि या सगळ्या चर्चेत वेगळे मुद्दे स्पष्टपणे मांडले. आशा हीच आहे की मुख्यमंत्री आता या सगळ्यांबरोबर चर्चा करून सुप्रीम कोर्टामध्ये ऑक्टोबर महिन्यात जी सुनावणी होणार आहे त्यात सकारात्मक पद्धतीने सगळे बाजू मांडतील आणि साहसी खेळाचा दर्जा मिळून याला पुढच्या वर्षी एक चांगलं पारंपरिक सण सोहळ्याचं दहीहंडीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. थर मर्यादा काय असेल याची सगळी गोष्टी ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होतील. आशा इतकीच आहे, सरकार संभ्रम निर्माण करणार नाही, वस्तुस्थिती मांडून गोविंदांना अधिक बळ देईल. इथंच थांबू. पाहता येईल लोक.